हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. आता वाजलेले आहेत सकाळचे 9:15 होत आलेले आहेत आणि सकाळची माझी म्हणजे मी आज देखील 5:15ला उठले होते आणि 5:15ला उठून मुलांचा डबा वगैरे दिला. किचन आवरलं, किचनमधली भांडी वगैरे सगळं आवरलं. माझी अंघोळ वगैरे करून मॉर्निंग वॉकला जाऊन आलेली आहे मी. आणि आता इथे झाडू मारायचा राहिला होता तर म्हटलं पटकन तो झाडू मारून घेते. तर इथे त्यांनी शूज आणला होता. आता हा शूज त्यांनी आणायचं काय कारण तर त्यांना जायचंय गावी आणि म्हणून त्यांनी तो शूज आणलाय. पण हे बोलले की गावी जरी मी जात असलो तरी हा शूज आम्ही दोघं देखील वापरू, म्हणजे माझा मोठा मुलगा आणि माझे मिस्टर. दोघांच्याही पायाचा नंबर सेमच आहे. दोघंही त्यांचे चप्पल, त्याच्यानंतर शूज, सँडल दोघांनाही होतात. त्याच्यामुळे कसं आहे की ते आणतात आणि माझा मोठा मुलगा वापरत असतो. तर असं सध्या चाललेलं आहे आमच्या घरामध्ये. तर पॅन्ट देखील ना ते त्यांच्यासाठी आणत असतात आणि माझा मोठा मुलगा वापरत असतो. तर आज मी सकाळी बेडवरच्या ज्या गाद्या होत्या कापसाच्या 2, तर त्याचे जे कव्हर आहेत ना तर ते शिवले होते मी. तर ते कव्हर मी धुवून काढलेले आहेत. खूप दिवस झालं धुतले नव्हते तर म्हटलं चला साफसफाईला सुरुवात केलीच आहे तर आता हे कव्हर देखील धुवून काढते, म्हणजे गाद्या देखील स्वच्छ राहतात. गाद्यांना ना कव्हर शिवायचं म्हणजे गाद्या खराब होत नाहीत. आता तसं बघायला गेलं दोन्ही मोठं मुलं झालेली आहेत तर गाद्या काही खराब होत नाही, पण आता धूळ वगैरे येते त्याच्यानंतर गाद्या देखील स्वच्छ ठेवणं गरजेचं आहे. आता हे जे कव्हर आहे हे फ्रीजवरचं कव्हर आहे. ह्याला देखील धुवून काढलेलं आहे. फ्रीजवर देखील भरपूर धूळ चढली होती तर ते कव्हर धुवून काढले. हे कव्हर ना मी Amazonवरून मागवलेलं. आता या कव्हरला जवळपास 5 ते 6 वर्ष झाली असतील, जास्तच झालं असेल. तर ह्या कव्हरला ना काळं अस्तर होतं तर ते काळं अस्तर मला तर 4 ते 5 धुण्यामध्येच नंतर फाटलं. मग मी त्याला ना बेडशीटचं असं अस्तर लावलेलं आहे, म्हणजे रफ अँड टफ यूजसाठी होतंय ते. त्याचा कव्हर जो आहे तो आणखीन चांगला आहे. तर इथे ना मी आता लादी वगैरे पुसून घेते. तर लादी वगैरे पुसून झाल्यानंतर खूप छान असं फ्रेश वाटतं. क्लास वगैरे झाल्यानंतरच मी लादी वगैरे पुसून घेते. मग अशी धूळ किंवा कचरा वगैरे पडत नाही, स्वच्छ वाटतं मग. आता इथे स्वच्छ लादी पुसून झाल्यानंतर माझी बरीचशी कामं बाकी आहेत तर मी दिवसभराचं रुटीन काही तुमच्याशी शेअर केलेलं नाही. इथे डायरेक्ट मी संध्याकाळचं तुम्हाला दाखवते. क्लास सुरू व्हायच्या आधी मी इथे माझ्या लहान मुलाची रिव्हिजन घेत बसले, कारण की आता यांच्या परीक्षा 26 तारखेपासून सुरू होत आहेत. तर मग म्हटलं की चला याची आता रिव्हिजन घेते. क्लासची मुलं आल्यानंतर मग पाहिजे तशी रिव्हिजन घ्यायला जमणार नाही मला याची, म्हणून मग मी त्याची आधी रिव्हिजन घेतली आणि मग नंतर मुलांचा क्लास सगळ्यांचा घेतला 2 तास आणि मग क्लास झाल्यानंतर लगेचच हे चटई वगैरे आवरून घेतलेली आहे. आज माझी थोडीशी घाईच चाललेली आहे, कारण की आता इथे क्लास झाल्यानंतर मी थोडंसं 10 ते 15 मिनिटं टाईमपास केला, थोडंसं मोबाईल वगैरे बघितला आणि एखाद 2 फोन झाले आणि त्याच्यानंतर आता इथे मी झाडू मारून घेते. तर संध्याकाळच्या वेळेस पण खूप धूळ येते खिडकीतून आणि मुलांनी देखील पेन्सिलचा कचरा वगैरे केलेला असतो. तर इतकी का घाई चालली आहे माझी. तर आज जाणार आहेत माझे मिस्टर गावी आणि त्यांच्यासाठी आता मला बनवायचं आहे जेवण. सगळं झाडून वगैरे घेतलं आणि त्यानंतर म्हटलं इथे दिवा आणि अगरबत्ती वगैरे लावून घेते, पाया वगैरे पडून घेते. थोडंसं छान प्रसन्न वाटतं. घरामध्ये एक संध्याकाळच्या वेळेस जी हुरहुर असते ना, एक म्हणतो ना आपण अशी कातर वेळ असते, तर ती दिवाबत्ती वगैरे केल्यानंतर पाया वगैरे पडल्यानंतर थोडंसं ते आपल्या मनाला समाधान वाटतं, शांती मिळते. तर इथे मी नेहमीसारखंच दिवा लावला आणि पाया वगैरे पडून घेतले अगरबत्ती वगैरे लावून. तर आता इथे मी पटकन येते किचनमध्ये आणि पटकन लागते स्वयंपाकाला. तर इथे माझा स्वयंपाक चालू आहे आणि मध्येच माझा मोठा मुलगा आला आणि मोबाईलमधला त्याचं पॅन कार्ड बनवलं तर पॅन कार्डवरचा मला फोटो दाखवतोय आणि मला म्हणतोय की बघ बघ मम्मी तू कसा माझा फोटो क्लिक केलायस, काय बरोबर फोटो वगैरे तुला काढता येत नाही, सगळा काळा काळा चेहरा दिसतोय आणि कोणी जर विचारलं कोण आहे हा तर मग मला ओळखता सुद्धा येणार नाही माझ्या फोटोवरून, इतका काळा आलेला आहे. तर कसं असतं ना, मी मोबाईलमध्ये तर व्यवस्थित फोटो क्लिक केला होता, पण नंतर ते जेव्हा पॅन कार्डवरती जे स्कॅन करतात ना फोटो त्यावेळेस आपली इमेज तिथे ब्लॅक उमटते. तर काळसर अशी इमेज आलेली आहे आणि मुलांना आपण कितीही सांगितलं ना अरे असं उभं राहा तसं उभं राहा, तर हल्ली मुलं मोठी झालेली आहेत आणि थोडंसं आपलं ना ते ऐकत नाहीत. स्वतःच थोडंसं खरं करतात. त्यांना असं वाटतं ना की मम्मीला काही समजत नाही किंवा मग पप्पांना काही समजत नाही, अशा प्रकारे थोडंसं ते बिहेव करायला लागलेले आहेत, म्हणजे त्यातल्या त्यात मोठा मुलगा. तर स्वयंपाक चालू असताना दोघांचं आता किचनमध्ये डोकावून झालं. लहान मुलगा देखील येऊन गेला आणि बघतोय की मम्मी काय बनवतेय जेवायला. त्याला सांगितलं त्याच्या आवडीची डाळ आहे मुगाची डाळ. तर इथे ते देखील आलेले आणि त्यांनी देखील आता तयारी करायला घेतलेली आहे. तोपर्यंत म्हटलं की इथे एका साईडला डाळ होतीये आणि इकडे मी बाजूला भाकरी करून घेते.
आमच्या घरामध्ये मुगाची डाळ ही खूप आवडीने खाल्ली जाते. लहान मुलगा, मोठा मुलगा आणि यांना देखील मुगाची डाळ फार आवडते. माहिती नाही इतकी का आवडते ती. तर डाळ कांदा आपण बनवतो ना, तर तसा डाळ कांदा बनवलेला आहे मी मूग डाळीचा. तर इकडे झालेली आहे भाजी, म्हणजे डाळीची डाळ कांदा तयार झालेला आहे आणि आता कांद्याची पात वगैरे आणि फक्त 2 भाकरी केल्या, कारण की दोघंही मुलं मूग डाळ असेल तर मग भातासोबतच खातात, भाकरी वगैरे काही खात नाही. आणि तसं बघायला गेलं तर सकाळची देखील 1 ते 1.5 चपाती शिल्लक आहे. तर म्हटलं 2 भाकरी पुरेशा होऊन जातील. तर पटकन मी स्वयंपाक आवरला आणि आता त्यांना जेवायला वाढते. इथे मी स्वयंपाक करते आणि लहान मुलाची एकच गडबड चाललेली आहे आणि त्याचं चाललंय की मम्मी मला शाळेमध्ये प्रोजेक्ट बनवून मागितलंय. आजच नोटीस दिली आहे टीचरने आणि सांगितलंय की उद्या सबमिट करा म्हणून. तर म्हटलं असं कसं काय? 1 ते 2 दिवस तरी आधी नोटीस द्यायला हवी होती ना टीचरने. मग इतकी घाई झाली नसती की मला तू खोटं सांगतोय. तर तो बोलला की नाही मम्मी आजच दिली म्हणून. तर त्याने मला लेसन डायरी वगैरे सगळं दाखवलं. त्याच्यावरती तारीख वगैरे सगळी दाखवली. तर म्हटलं ठीक आहे, काय साहित्य लागतंय ते घेऊन ये. आणि मग तो त्याच्या पप्पांबरोबर जाऊन साहित्य वगैरे सगळं घेऊन आला. किचनमध्ये आलाय, त्याला तहान लागली आणि तो म्हणतोय की मम्मी मला सरबत प्यायचं आहे म्हणून. तर त्याला म्हटलं की ग्लासामध्ये पाणी घे फिल्टरचं आणि त्याच्यामध्ये जे टँग आणलेलं आहे आपण, तर त्याच्यात 1.5 चमचा टँग टाक आणि मिक्स करून घे तुझं तू. तर असं मुलांना सांगायचं मध्ये-मध्ये छोट्या-छोट्या गोष्टी, ते देखील करतात. त्यांना देखील आवडतं अशा छोट्या-छोट्या गोष्टी करायला आणि मस्तपैकी त्याने सरबत केला आणि तो आता हॉलमध्ये गेलेला आहे. तर इथे आता त्यांना पटकन जेवण वाढते. तर साधारणपणे मूग डाळ बनवली, म्हणजे डाळ कांदा आणि कांद्याची पात होती सकाळची आणि गरमागरम भाकरी दिली. आता मला माहिती आहे हे जरी दिलंय तर ते हे काही इतकं खाणार नाहीत. पटकन ते जेवले आणि आता चाललेत गावी. गावी जात असताना दोघाही मुलांना त्यांनी थोडे पैसे दिले हातामध्ये. साधारणपणे लहान्याला ₹20 आणि मोठ्याला काहीतरी ₹50 असे काहीतरी दिलेत त्यांच्या पिगी बँकमध्ये टाकायला. गेले ते आता लिफ्टकडे गेलेले आहेत आणि इथे निलयला देखील त्याने बाय केलं. निलयला मी बोलवलं, म्हटलं ये पप्पांना बाय कर. तर बाय करतोय तो. आहेत ते लिफ्टमध्ये आणखीन. तर आता गेले ते देखील आणि आता इथे मी पटकन आता आतमध्ये येते. कारण की म्हटलं हे सगळं यांची तयारी आधी होऊ दे, यांना गावी जाऊ दे आधी आणि मग नंतर मी राहिलेलं माझं काम निवांत करते. इतकी धावपळ झाली आहे सकाळपासून तसं बघायला गेलं तर आणि संध्याकाळी तर एक वेगळीच धावपळ. म्हणजे स्वयंपाक पण करायचा आहे, ह्यांच्या गावाला जायची तयारी पण करायची आहे, मध्येच ह्याचा प्रोजेक्ट पण करायचा आहे आणि संध्याकाळी म्हणजे रात्री आम्हाला खाली देखील जायचंय डान्स करण्यासाठी. 14 एप्रिलचा कार्यक्रम आहे हे मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आणि तेच सगळं करायचं आहे. ही सगळी धावपळ चाललेली आहे बघा. ते गेल्यानंतर लगेचच आम्ही तिघांनी जेवण करून घेतलं आणि मग म्हटलं सगळे भांडी एकत्रच घासून काढेल. तर इथे सगळं किचन वगैरे व्यवस्थित क्लीन केलंय, साफ करून घेतले आणि भांडी आता हे स्वच्छ करून घेते, घासून घेते पटकन. एकदा का हे भांडे सगळे व्यवस्थित स्वच्छ केले ना, की मग मला टेन्शन मिटतं किचनचं आणि सकाळी मी एकदम निवांत असते. सकाळचं पुन्हा माझं रुटीन सुरू करण्यासाठी. तर आता हे सगळे भांडे मी बाहेर काढून घेते आणि नंतर एकत्र सगळे भांडे घासून घेते. आधी मी सगळ्यात किचनचं सिंक क्लीन करते, घासून घेते आणि मग नंतर पटकन ही सगळी भांडी घासलेली या किचनच्या सिंकमध्ये ठेवते. म्हणजे किचनचं सिंक तेलकट राहत नाही आणि भांडी देखील आपली स्वच्छ अशी धुवून निघतात. भांड्यांना पुन्हा तेलकटपणा चढत नाही. आता सध्या माझा वेळ इतका बिझी झालाय ना, म्हणजे सध्याचं माझं रुटीन कसं चाललंय, की मला स्वतःला देखील स्वतःसाठी वेळ भेटत नाहीये. त्याचं एक कारण महत्त्वाचं, परीक्षा जेव्हा-जेव्हा येतात, तेव्हा-तेव्हा मुलांचा सगळा सिलेबस कंप्लीट करण्याची घाई असते. सिलेबस कंप्लीट करून झाल्यानंतर मुलांची रिव्हिजन करून घ्यायची असते. बरं, क्लासच्या मुलांची सगळी रिव्हिजन करून झाल्यानंतर देखील मला माझ्या स्वतःच्या मुलांची देखील रिव्हिजन करून घ्यायची असते. आणि या शाळेमध्ये ना, माझ्या मुलांच्या शाळेमध्ये सतत क्लास टेस्ट, एक्झाम, असाइनमेंट, प्रोजेक्ट हे सगळं असं चालूच असतं. सगळ्याच शाळेमध्ये चालू असेल आणि हे सगळं करत असताना कुठेतरी मला असं वाटतं, घरातलं काम, मुलांचं, क्लास, ट्युशन, व्हिडिओ शूट करा, एडिट करा, अपलोड करा. यामध्ये इतकं माझं सगळं दमछाक होऊन जाते ना, तर खरं सांगते मला मग स्वतःला वेळ मिळत नाही आणि त्यातल्या त्यात 14 एप्रिलची तयारी देखील करायची आहे. साफ देखील एकीकडे सुरू आहे. थकायला होतो खूप आणि असं म्हणतात ना, की थोडंसं असं वाटतं, की शांती हवी आहे. 10 ते 15 मिनिटाची शांती, अर्धा पाऊण तासाची शांती हवी आहे. ती शांती मला कोणीतरी द्या रे, असं मला वाटतं कधी-कधी. चिडचिड होते कधी-कधी. पण काय फायदा नाहीये सांगून वगैरे.
हे सगळं आपल्याला करायचंय आणि मला असं वाटतं हीच कंडिशन प्रत्येक घरामध्ये गृहिणीची असेल. तर सगळं किचन क्लीन केलं आणि आता इथे पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळीची तयारी चालू आहे. म्हणजे सकाळी टिफिनला काय द्यायचं, तर भाजी काहीच नव्हती घरामध्ये. तर म्हटलं चला कडधान्य भिजत टाकते, चणे भिजत घातले आणि आता हे किचन बघा मी असं स्वच्छ करून ठेवलेलं आहे, म्हणजे सकाळी मला फ्रेश वाटेल. इतक्यावरच काम थांबलेलं नाहीये. मुलगा लगेच म्हटला, "मम्मी, मम्मी मला ना उद्या प्रोजेक्ट द्यायचा, मला पटकन करून दे ना." म्हणजे प्रोजेक्ट तर त्यालाच करायचा आहे, पण थोडीफार मी त्याला हेल्प करणार आहे. तर त्याने त्याच्या वहीवरती खूप छान असं ह्याचं जे आपलं टीथ मॉडेल आहे, तर त्याचं छान असं चित्र ड्रॉ केलंय त्याने. पण आता त्याला कार्डबोर्डवर हवंय आणि व्यवस्थित जरा थोडंसं मोठ्या साईजमध्ये हवंय, तर तो थोडीशी माझी हेल्प मागतोय. आता वाजलेले आहेत जवळपास 9:40 झालेले आहेत रात्रीचे आणि किचनचं सगळं आवरून झाल्यानंतर म्हटलं की चला ह्याला पटकन ह्याचा प्रोजेक्ट बनवून देते. कारण की तो ना मी स्वयंपाक करत होते तेव्हापासून माझ्या मागे लागलाय, "मम्मी मला हेल्प कर, मला उद्या सबमिट करायचंय." आणि खूपच मागे लागला होता. त्याला म्हटलं की "तू थोडंसं स्वतः कर म्हणून, मी येते तुला हेल्प करायला." पण नाही, तो माझ्याशिवाय करणारच नाही, मला माहिती होतं. मग मी इथे बसले आणि त्याला विचारलं लेसन डायरीमध्ये ते व्यवस्थित जरा प्रोजेक्ट मी रीड केला काय बनवायचे वगैरे. मग टेक्स्टबुक मागवलं आणि त्याच्यातून आता ते जे आम्हाला प्रोजेक्ट करायचा आहे तर तो मी आता इथे ड्रॉ करतेय. तर त्याला व्यवस्थित ड्रॉ करून देणार आहे आणि इथे ना हा प्रोजेक्ट थोडंसं क्लेची हेल्प घेऊन तयार करायचा आहे. तर प्रोजेक्टचं नाव आहे मॉडेल ऑफ टीथ. तर त्याला आधी सुरुवातीला ड्रॉ करून त्याच्यावरती क्ले व्यवस्थित आपल्याला चिटकवायचा आहे आणि व्यवस्थित शेप द्यायचा आहे आणि जसे-जसे त्या आपले दातांचे जे पार्ट आहेत ते आपल्याला तिथे व्यवस्थित दाखवायचे आहेत. आता ह्या जो मी क्ले वगैरे लावते तर त्याच्यामध्ये पण कलरचे शेडिंग वगैरे आले पाहिजेत. आता इथे प्रोजेक्ट करते तोपर्यंत मोठा देखील आला. त्याचं काय सांगत होता माहिती नाही आणि आमचा दोघांचा प्रोजेक्ट चाललेला बघून तो देखील खाली बसला आणि तो सांगायला लागला, "अरे इतका सोपा प्रोजेक्ट मम्मी तू करून देतेस, त्याला करायला सांग." तर म्हटलं, "त्याला येत नाही, तू हेल्प कर." असं म्हटल्यानंतर लगेचच उठला आणि निघून गेला आणि उलट आम्हालाच दोघांना डोस देऊन गेला, की "ही सगळी कामं त्यांनी करायची असतात मम्मी, तू कशाला त्याला हेल्प करते? अशाने तो काही करणार नाही, त्याला करायला शिकू दे." हे सगळं तो सांगत होता आणि मग तो गेला आणि त्याच्या पाठीमागे हा लहाना पण गेला. तर आम्ही जेव्हा शाळेमध्ये होतो किंवा आपण जेव्हा शाळेमध्ये होतो, तर इतकं काही खूप असं बर्डन नसायचं प्रोजेक्ट सबमिट करायचे किंवा मग ते कंपल्सरी करायचे वगैरे आणि इतकं बर्डन नसायचं शिक्षणाचं. पण हल्ली ना भरपूर मुलांच्या डोक्यावरती शिक्षणाचं बर्डन आहे. एक ठराविक पर्सेंटचा आकडा मुलांसमोर ठेवला जातो. त्याच्यानंतर हे या तारखेमध्ये सबमिट झालंच पाहिजे. ती एक तसं बघायला तर गोष्ट चांगली आहे. मुलांना डिसिप्लिन लागते, पंक्च्युअलिटी ही एक सवय लागते मुलांना. तर आता हा मी जवळून दाखवते. थोडंसं क्लिअर दिसत नसेल तर हा बघा मॉडेल ऑफ टीथ मी तयार केलेला आहे. तर आजचा ना व्लॉगमध्ये तुम्हाला माझी दिवसभराची धावपळ दिसत असेल. म्हणजे घरातली कामं, मुलांचं वेळेवर आटपणं, क्लासच्या मुलांची रिव्हिजन करून घेणं, त्याच्यानंतर यांना वेळेवर गावी पाठवण्यासाठी स्वयंपाक वगैरे करून पाठवणं, मुलाचा प्रोजेक्ट करणं. तर आज ना भरपूर सारे रोल मी पार पाडलेले आहेत. एक आईचा, एक टीचरचा, एक घरातले आपण म्हणतो ना चांगल्या उत्तम शेफचा, सगळी टाप-टीप डिसिप्लिनने सगळी कामं मी व्यवस्थित केलेली आहेत. तर इथे मी सगळा प्रोजेक्ट त्याला तयार केला आणि आता म्हटलं हे बाकीचं सगळं तू आवर, मला आता उशीर होतोय, 10 वाजून गेलेत. आणि मग आता इथे मी तयारी केली आणि मी खाली आता क्लाससाठी चालली आहे डान्सच्या. तर आजच्या व्लॉगमध्ये इतकंच. आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच कमेंट करा आणि हो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.